उज्ज्वलास किचन मध्ये आज आपण बघूया चटपटीत कुरकुरीत अशी मटकी। अगदी झटपट होते 2 मिनिटांमध्ये। तर यासाठी अर्धा चमचा तेल तव्यामध्ये गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं, अगदी थोडा हिंग। आणि आता ह्या तेलामध्ये मटकी आपल्याला घालायची आहे। लहान मुलं असो मोठी व्यक्ती असो त्यांना ही कुरकुरीत आणि चवदार मटकी खाल्ल्याने तोंडाला चव येते। तर 1 ते 2 मूठ मटकी टाकून घ्यायची तव्यामध्ये आणि तेलावर छान परतवत राहायची आहे कुरकुरीत होईपर्यंत। जेव्हा तोंडाला चव नसेल किंवा मुलांना पटकन आता सुट्यांची भूक लागते संध्याकाळच्या वेळी, तर घरामध्ये जर मोड आलेली मटकी असेल तर तुम्ही पटकन अशी मटकी मुलांना देऊ शकता। अगदी हेल्दी अशी, कुठलाही बाहेरचा पदार्थ देण्यापेक्षा अगदी 2 मिनिटात होते आणि तोंडाला चव नसेल तेव्हाही ही मटकी आपल्याला खाता येईल। किंवा नुसती ब्रेकफास्टला सकाळच्या घाईमध्ये 2 मिनिटांमध्ये ही मटकी तयार होते। तर लो फ्लेमवर ही मटकी थोडी तेलावर परतवून घ्यायची। फक्त 1 ते 1.5 मिनिटं ही मटकी तेलावर परतवायची आहे। तेल थोडंसं जास्त घालायचं आणि आता यावर चिमूटभर मीठ घालायचं किंवा चवीनुसार मिक्स करून घ्यायचं। हे बघा छान कुरकुरीत दिसते, आता ती खायला छान लागते। आणि अशी परतवून झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर यावर चिमूटभर लाल मिरची पावडर घालायची किंवा आवडीनुसार। लहान मुलं असतील तर लाल मिरची पावडर थोडी कमी घाला। लाल मिरची पावडर सर्वात शेवटी घाला, नाहीतर मग ठसका होईल। तर अशा प्रकारची आपली ही कुरकुरीत मटकी बनवून तयार झालेली आहे। पण मात्र खाताना ही मटकी लगेच गरम गरम तयार करायची आणि खायला घ्यायची, नाही तर मग ती कुरकुरीतपणा आहे त्या मटकीचा तो राहणार नाही। अगदी झटपट 2 मिनिटांमध्ये अशी आपली ही कुरकुरीत मटकी बनवून तयार झालेली आहे।